नमस्कार मित्रांनो, सान्वी सागर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मराठीचं आपण रिव्हिजन घेणार आहोत. पेपरमध्ये जे येऊन गेले होते कारण की आपल्याला जिल्हा परिषदेच्या त्याचप्रमाणे आपल्या अर्थसंख्यिकीच्या स्टॅटिस्टिक्सच्या एक्झाम्स आहेत आपल्या जे 19, 20, 21 याच्यामध्ये दरम्यान आहेत. त्याचप्रमाणे आता झेडपीची आपली चालूच आहे. त्याचं सुद्धा आपण एक एनालाइज बघणार आहोत की त्या पेपरमध्ये आपल्याला काय काय विचारलेलं होतं. सो आपण ते बघणार आहोत आणि जी MPSCची क्लर्कची मेन्स एक्झाम आहे आपल्या 17 डिसेंबरला. सो त्या दृष्टिकोनातून आपल्याला आता काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. मोस्ट ऑफ द आपल्याला रिव्हिजन करायचं आहे कारण की तुमचा अभ्यास झालेला आहे. रिव्हिजनमुळे आपल्याला मार्क्स गेन करायला सोपे पडणार आहेत. सो आपले जे झेडपीची जे आपली एक्झाम झाली म्हणजे जी कालपर्यंत जी एक्झाम झालेली आहे की अभियंता विद्युतमध्ये आणि त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्सच्या अकाउंट्स वगैरे ह्याच्यात जे सांख्यिकीमध्ये झालेली आहे. सो त्यांना जो पेपर पॅटर्न आलेला होता तो आपण थोडा इथे थोडक्यात इथे डिस्कस करणार आहोत. का तर सगळ्यांना त्याचं कळावं की काय काय त्या एक्झाम्समध्ये विचारलं होतं जेणेकरून आपल्याला झेडपीमध्ये काय काय पुढे क्लर्कच्या ह्याच्यासाठी किंवा वरिष्ठ लिपिकासाठी वरिष्ठ सहाय्यकासाठी काय येऊ शकतं. सो आपण ह्याच्यावरून अंदाज घेणार आहोत. तर बघा मराठीमध्ये त्यांनी काय विचारलं होतं. मराठीमध्ये त्यांना पॅसेज होता पॅसेजवरती त्यांनी प्रश्न विचारलेले होते मराठीमध्ये. सो पॅसेजवरती त्यांना जवळपास 4 ते 5 प्रश्न हे पॅसेजवरती होते. तुम्हाला कठीण नाही आहे पॅसेज उतारा वाचून प्रश्न लिहायला तर तुम्हाला ते नक्कीच जमेल. त्याच्यानंतर मराठी व्याकरण आपण घेतच आहोत. जसं आपण समास आहे, समास घेतो आहे, त्याच्यानंतर विभक्ती आहे, कर्तरी प्रयोग वगैरे आहे ते. सो ते आहे. त्याच्यानंतर तुमचं काळ आहे. काळावरती प्रश्न म्हणजे वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ ह्याच्यावरती प्रश्न. त्याच्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी शब्द जे आपल्याला आपण ह्याच्यात सुद्धा बघितले, तलाठी भरती सुद्धा मध्ये बघितले. तर समानार्थी आणि त्याच्यानंतर काय विरुद्धार्थी शब्द हे तुम्हाला जवळ-जवळ 1-1, 2-2 मार्काला विचारले. 4 मार्क तर इथे आहेत. त्याच्यानंतर गाळलेल्या जागा भरा होता म्हणजे एक डॅश डॅश असा प्रश्न होता आणि तुम्हाला गाळलेल्या जागा भरायच्या होत्या. झेडपीमध्ये. त्याच्यानंतर काय होतं, की अधोरेखित जागी योग्य शब्द अंडरलाईन दिली होती त्याच्यावरती योग्य जागा काय भरायची? हे सुद्धा असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. त्याचप्रमाणे काय होतं, की वाक्यांचा योग्य क्रम लावायचा होता. म्हणजे त्यांनी वाक्य दिलेली असतील एरर सारखी पॅराजंबल टाइप वाक्य दिलेली असणार तुम्हाला 1, 2 अशी वाक्य दिलेली असणार आणि त्याच्यामध्ये योग्य क्रम तुम्हाला व्याकरणाच्या दृष्टिकोनातून लावायचा आहे. म्हणजे काय बघा, मी एक तुम्हाला सिंपल सेंटन्स देते. मी आज खेळायला गेले. मी आज खेळायला गेले. मग गेले वरती असेल तुमचं, खालती आज असेल, असं असेल म्हणजे सेकंड ऑप्शनला आज असेल, खेळायला लास्ट असेल. सो हे तुम्हाला कसं तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन करता येईल असं तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचं होतं. म्हणजे जर आता मी म्हटलं तर मी म्हटलेलं आहे की 4 नंबरवरती मी आहे. तर मग 4 नंबरवरती तुम्हाला ऑप्शन तिथे 4 आज झालं तर तुमचं 3 असं तुम्हाला तिथे सेंटेन्स रिअरेंजमेंट करायचं होतं. म्हणजे वाक्यांचा योग्य क्रम हा लावायचा होता. आता तुम्ही जर इंग्लिश बघाल, इंग्लिशमध्ये झेडपीमध्ये काय विचारलेलं होतं त्यांना? सेम होतं त्यांना सुद्धा परत पॅसेज विचारलेला होता. ठीक आहे. पॅसेज विचारला होता. सिनोनिमस अँटोनिमी विचारलेले म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी इंग्लिशमध्ये सुद्धा त्याने विचारलेले होते. फ्रेजेस होते जे आपल्याला तलाठीवरती आपण बघितले फ्रेजेस आणि इडम्स आपण जे बघितले त्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर आर्टिकल सरांनी भरपूर लेक्चर्स घेतलेले आहेत. तर तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता. सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. सो आर्टिकल आहे त्याच्यावरती 3 ते जवळपास 4 प्रश्न होते. पॅराजंबल आता पॅराजंबलमध्ये सुद्धा सेम मगाशी मी आता तुम्हाला सांगितलं की जे सेंटेन्स रिअरेंजमेंट असतं पॅराजंबल तसं तसं वाला आहे. त्याच्यानंतर तुमचं वर्ड स्वॅपिंग म्हणजे काय म्हटलेलं असतं की वर्ड स्वॅपिंग म्हणजे काय इंग्लिशमध्ये तर तुम्हाला कसं सांगू मी? ठीक आहे. एखादा सेंटेन्स घ्या तुम्ही की मराठीमधलं सांगते मी तुम्हाला. इथे मगाशी म्हणाले मी तसं की मी आज आज लवकर उठलो. आज लवकर उठलो. हे वाक्य तुम्हाला आहे. उठलो. ठीक आहे. आता हे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. पण याच्यामध्ये काय झालेलं आहे, हा आज ना हा आज या जागी नसणार आहे आणि उठलो या जागी इथे नसणार आहे. ठीक आहे. नसणार आहे. म्हणजे काय झालेलं आहे, चेंज करायचं असणार. हे उठलो इकडे तुमचं असेल आणि आजही इथे असेल. हे इथे असेल आणि हे इकडे त्यांनी दिलेलं असेल. तर तुम्हाला फक्त सांगायचं आहे की जोडी काय बदलायची असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे दिलेलं असेल, मी उठलो
असं असेल तर तुम्हाला तिथे सांगायचं आहे की तिथे फक्त सांगायचं आहे की मी आज उठलो. मग तुम्हाला हे योग्य लावायचं आहे. ह्याला वर्ड स्वॅपिंग म्हणतात. आणि एरर डिटेक्शन्स आपण घेतलेलेच आहेत. एरर डिटेक्शन्स कसे असतात? सेंटेन्स तुम्हाला दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एरर फाइंड आउट करायचे असतात. सरांनी लेक्चर्स घेतलेले आहेत. तुम्ही ते फॉलो करा. तुम्हाला नक्कीच त्याच्यातून समजेल की कसे कसे एक्झाम्स प्रश्न सोडवायचे आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही जर करंट अफेअर्समध्ये बघाल की तुमचं सामान्य ज्ञान त्यांनी काय काय विचारलं होतं त्याच्यामध्ये, तर 2011 ची लोकसंख्या जे आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा येऊन गेलेलं. सो 2011च्या लोकसंख्येवरती प्रश्न त्यांनी विचारले होते. त्याच्यानंतर संसद भवनावरती प्रश्न, तर तुम्हाला संसद भवन आणि त्याचप्रमाणे नवीन संसद भवन आहे. सो मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरती, तो सुद्धा तुम्ही बघून जा एक्झामला जाताना. त्याच्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर झेडपी वरती प्रश्न होता. जिल्हा परिषदेच्या ह्याच्यावरती प्रश्न होता. म्हणजे काय होतं की 2023 मध्ये फेब्रुवारीमध्ये सातारा जिल्ह्याचे झेडपीचे जे सीईओ कोण होते हे सांगायचं होतं. त्यामुळे तुम्हाला झेडपीमध्ये जे सीईओ वगैरे जे निवडून आलेले आहेत ना, ते तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर G20 वरती प्रश्न होता आलेला. सो तुम्हाला करंट अफेअर्स असे भरपूर सारे करायचे आहेत की चालू घडामोडीवरती जास्त प्रश्न होते. त्याच्यानंतर इतिहासावरती एक प्रश्न होता, भूगोलावरती होता, राज्यघटना म्हणजे आपली पॉलिटी आहे त्या पॉलिटीवरती प्रश्न होता, विज्ञानावरती होता आणि स्टॅटिस्टिक वरती होता. आता तुम्हाला अजून एक जर भूगोलामध्ये प्रश्न त्यांनी काय विचारलेला होता, तर बघा यवतमाळ जिल्ह्यातून कोणती नदी वाहते? म्हणजे नदींवरती तुम्हाला एक टॉपिक करायचाच आहे. भूगोलावरती एक प्रश्न तुम्हाला काढायचा असेल तर 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला या टॉपिकवरती डेफिनेटली बघायला मिळतील. कारण तलाठी भरतीमध्ये सुद्धा नदी, तलाव, कालवे, सरोवर, पठार याच्यावरती प्रश्न त्यांनी विचारलेले होते. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की यवतमाळ जिल्ह्यातून कोणती नदी वाहते? आणि सेकंड अजून एक त्यांनी प्रश्न काहीतरी विचारला होता की महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील तलावातील जिल्हा कोणता? तुम्हाला माहितीच आहे. गोंदिया हा काय आहे? तलावाचा जिल्हा हा म्हटला जातो. गोंदिया. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याने प्रश्न विचारलेले होते. तर रेडी राहा तुम्ही तुमच्या जर तुम्ही क्लार्कसाठी भरलेला असेल किंवा वरिष्ठ लिपिकासाठी, सहाय्यकासाठी भरलेला असाल तर. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे आता आपण गणितामध्ये बघूया. गणित आणि बुद्धिमत्तामध्ये त्यांनी काय विचारलेलं होतं? तुम्हाला माहितीच आहे गणितामध्ये प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा आणि तोटा, प्रॉफिट अँड लॉस हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तो तुम्हाला करायचा आहे. 2 प्रश्न तिथे आलेलेच आहेत. नंतर पर्सेंटेज काय पर्सेंटेज ह्याच्यावरती सुद्धा 2 मार्क तुम्हाला 2 क्वेश्चन्स आलेले आहेत त्याच्यामध्ये. भागीदारी म्हणजे काय की तुमचं पार्टनरशिप त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. सो ते तुम्हाला करायचं आहे. माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये सरांनी लेक्चर्स घेतलेले आहेत. तर तुम्ही ते बघून घ्या. सोप्या पद्धतीने ट्रिक्स वाईज समजवलेले आहेत की तुम्हाला जलदमध्ये एक्झाममध्ये फास्ट कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर ते बघून घ्या. त्याचप्रमाणे रेल्वेवरती एक क्वेश्चन आहे. रेल्वेवरती एक क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर बघायला गेलं तर वेळ व अंतर म्हणजे स्पीड अँड डिस्टन्स वगैरे याच्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर चुकीची मालिका म्हणजे परत तुम्हाला बघा रिझनिंग वरती प्रश्न विचारलेला आहे हा बुद्धिमत्ता. ठीक आहे. रिझनिंग वरती किती त्याच्यामध्ये विचारलेला आहे चुकीची मालिकाचे 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले खूप इझी असतात. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की प्लेस व्हॅल्यू वगैरे कसे लक्षात ठेवायचे. तुम्ही व्हिडिओज नक्कीच ते बघून घ्या. सांकेतिक भाषा, अक्षर मालिका, नातेसंबंध त्याच्यानंतर विधान व निष्कर्ष म्हणजे काय आहे सिलॉजिझम्स हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. विधान व निष्कर्ष सरांनी हा टॉपिक खूप छान पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे त्या व्हिडिओजमध्ये. तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही सॉल्व्ह करताना. 1 ते 2 मार्क तुम्हाला शुअर होऊन जातील कारण की 2 मार्काचा हा प्रश्न एक्झामला आपल्या विचारला जात आहे. त्याचप्रमाणे बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट की बाबा अतुल हा डावीकडून जर तिसरा आहे आणि इथून उजवीकडून तर जर तो 10वा आहे तर टोटल रांगेमध्ये किती मुलं आहेत सांगू शकाल तुम्ही 3 आणि 10 13 होतात का टोटल 13 मुलं होतील का नाही तर 12 उत्तर होणार. ठीक आहे. असे तुम्हाला साधे साधे सोपे प्रश्न तुम्हाला तिथे विचारलेले आहेत तर तुम्ही व्यवस्थित करा. आणि त्याचप्रमाणे सरांनी सुद्धा हे घेतलेले आहेत म्हणून मी वारंवार तुम्हाला आठवण करून देते की हे झालेले टॉपिक्स आहेत. वारंवार असेच प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे तुम्हाला इझिली स्कोर करायला सुद्धा बरं पडेल. ठीक आहे. आणि कामकाळ वेग आपल्या ह्याच्यावरती एक प्रश्न विचारत आहे. असे झेडपीचा आपल्याला टोटल एक एनालिसिस बघायला गेला तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे एक्झाममध्ये. सो या दृष्टिकोनातून जर तुम्ही कोणी क्लार्कची एक्झाम देणार असाल त्याच्यानंतर अकाउंट्स रिलेटेड आहे किंवा वरिष्ठ लिपिकासाठी वगैरे आहे तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. एनालिसिस मी तुम्हाला सांगितले की या दृष्टिकोनातून स्टडी करा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. ठीक आहे. आजचा आपण मराठी ग्रामरचा आपण बघूया की जेणेकरून आपल्या येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी खूप उपयोगी पडणार आहे. सो बघा
समास ओळखायचा आहे. आता पंचप्राण, पंचप्राण, पंचप्राण म्हणजे काय? प्राणांचा समूह, हा काय आहे? द्विगु समास आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया, आपल्याला इथे काय ओळखायचं आहे? प्रयोग ओळखायचा आहे. रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे तुम्हाला? कर्म करता आणि तुम्हाला ह्याचं वाक्य कसलं आहे? कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे. शक्य नाही, भावे तर नाहीच येणार. भूतकाळामध्ये झालेलं असतं वाक्य, क्रियापद हे भूतकाळामध्ये आपलं असतं. त्याचप्रमाणे आपल्याला जर कर्म आणि जो कर्ता असतो त्याला प्रत्यय लागलेले असतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जर वाक्य वाचलं तर तुम्हाला इथे समजेल की हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. नेक्स्ट आता आपण बघूया काय आहे. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. म्हणजे काय? मुखवटा चढवणे. आपण म्हणतो नाही का, एखाद्या गोष्टीचा मुखवटा ह्यानी चढवलेला आहे. म्हणजे खोटी खोटी वागणूक किंवा मनातली गोष्ट सांगायची नाही आणि वेगळं काहीतरी दाखवायचं, डबल वालं तसं. सो बघा, पहिलं बरोबर उत्तरच काय आहे? मनातली भावना लपवणे, मुखवटा. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया काय आहे. पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे? कुठले? विश्राम बेडेकर यांनी कोणतं लिहिलेलं आहे? तर रणांगण हे पुस्तक लिहिलेलं आहे. खूप महत्वाचं आहे पुस्तकांच्या बाबतीमध्ये. लेखकाने पुस्तकं तलाठी भरतीमध्ये येऊन गेलेले होते. TCSच्या पॅटर्न नुसार आपण घेतोय. त्यामुळे आता आपल्या येणाऱ्या प्रत्येक एक्झाम आपल्या या TCS आणि IBPS थ्रू कंडक्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला त्याच दृष्टिकोनातून अभ्यास आपला करायचा आहे. तर बघा, पुस्तक कोणाचं आहे? विश्राम बेडेकर यांचं रणांगण हे आहे. नेक्स्ट आता आपण बघूया त्यांनी काय म्हटलेलं आहे. पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे? काय म्हटलंय? साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. दुर्गा भागवत, पैसा, पैस याला मिळालेला, या पुस्तकाला मिळालेला आहे. ठीक आहे. दुर्गा भागवत. नेक्स्ट आता आपण बघूया काय म्हटलेलं आहे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. काय म्हटलंय? पुढील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? येते का? प्रश्नचिन्ह त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे हे वाक्य कसलं आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे. नेक्स्ट आता आपण बघूया काय प्रश्न आहे आपला. पुढील शब्दाची त्यांच्या विरुद्धार्थी शब्दाची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर काय आहे? आत्मीयता. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला आत्मीयता असणं, म्हणजे म्हणणार भावूक होऊन जातो वगैरे, आत्मीयता असणं. तसं तर विरुद्धार्थी काय आहे? परकेपणा. ठीक आहे. विरुद्धार्थी काय आहे? परकेपणा हा आहे. नेक्स्ट आता आपण बघूया. पुढील वाक्यप्रचाराचा वापर योग्य आहे किंवा योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. डोळे लावून बसणे. आपण म्हणतो नाही का, डोळे लावून बसणे. आपल्याला एखादा रिझल्ट यायचा आहे किंवा आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवायचं आहे, आपल्याला येणं आहे किंवा आपलं अपॉइंटमेंट लेटर येणं बाकी आहे. माझा रिझल्ट लागलेला आहे, पण मला अजूनपर्यंत काहीच मुवमेंट झालेली नाहीये त्या गोष्टी आयोगाकडून वगैरे. तर आपण काय लावून बसतो? डोळे लावून बसतो, आस लावून बसतोस. म्हणजेच काय आहे? वाट पाहत असताना, वाट पाहत आपण असतो चातक पक्षाप्रमाणे. आणि आयोगाला आपली काही पडलेली नसते. आपण वर्षानुवर्ष आपण फक्त एक्झामच देत बसतो. रिझल्ट डिले मध्ये लागतात आणि आपली वय निघून जातात. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य वाक्यप्रचाराचा कोणता अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे? चारी मुंड्या चित्त करणे. चारी मुंड्या चित्त करणे. पहिलं कसं असतं ना, तुम्ही आधी हे समजून घ्या की ह्याचा अर्थ काय येणार आहे आणि त्याच्यानंतर उत्तर शोधायला जा. जर तुम्हाला ह्याचा अर्थ डोक्यात सुद्धा येत नसेल तर काय प्रॉब्लेम होतो? आपल्याला ऑप्शन शोधायला आपल्याला गोंधळ होतो आणि आपण चुकीचा आन्सर करून येतो. चारी मुंड्या चित करणे. तुम्हाला माहिती आहे ना, चित करणे. चित करणं म्हणजे काय असतं की एखाद्या गोष्टीला आपण पराभूत सारखं किंवा हरून जाण्यासारखं तसं. आणि चारी मुंड्या चित्कवणं, आपण म्हणतो अरे यार मला त्याने हुंकलं, हरवलं वगैरे तसं. सो बघा, इथे त्यांनी उत्तर, आपण डायरेक्ट उत्तरावरतीच येऊया. बाकीचे ऑप्शन्स वायफळवाली नको बघूया. पहलवानाचा दारुण पराभव झाला. पहलवानाचा दारुण पराभव झाला, म्हणूनच चारी मुंड्या चित होणे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया. विरुद्धार्थी शब्द काय आहे? कमकुवत. कमकुवत शब्द तुम्हाला ओळखायचा आहे विरुद्धार्थीचा. विरुद्ध अर्थ ह्याचा काय येणार आहे? तर मजबूत. कमकुवत म्हणजे नाजूक असा, कमकुवत तर त्याला काय येणार आहे? मजबूत. कमजोर म्हणजेच कमकुवत आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया. अर्थ सांगा. पेशा. पेशा. एखाद्याचा पेशा. तुझा पेशा काय आहे? तू काय करतोस? तुझा पेशा काय आहे? म्हणजे तुझा व्यवसाय काय आहे? ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया. पुढील शब्दाचा अर्थ सांगा.
शैशव हे म्हणजे काय आहे बालपण आहे. नेक्स्ट आता आपण बघूया पुढील वाक्यप्रचाराचा केव्हा वाक्यात अचूक उपयोग होतो. अंगावर काटे येणे आपण म्हणतो ना का एखादी गोष्ट ऐकतो किंवा काहीतरी होतं आपण रात्री जेव्हा झोपेमध्ये काहीतरी असं भन्नाट काहीतरी विचित्र बघतो किंवा भूताबद्दल ऐकतो किंवा काही आपण स्टोरी आपण मूवी वगैरे बघत असतो तेव्हा काय येतात आपल्या अचानक घडलेली गोष्ट म्हणजे अंगावर शहारे वगैरे येतात तसं म्हणजेच काय की भीतीने अंगावर शहारा आल्यावर अंगावर काटा येणे. नेक्स्ट आता आपण बघूया समानार्थी शब्द निद्रा म्हणजे झोप समानार्थी शब्द ओळखायचा आहे झोप. आणि हा पेपर लिहिताना ना क्वेश्चन त्यांनी काय विचारलेला आहे ते तुम्ही खूप समजून घेऊन लिहा उत्तर कारण जर समानार्थी म्हटलंय तर विरुद्धार्थी करून येऊ नका. घाईमध्ये टाइम जातो आहे म्हणून मला पेपर 200 पैकी 200 100 पैकी 100 कंप्लीट करायचं आहे म्हणून फटाफट सॉल्व्ह करू नका कारण तुम्हाला उत्तर येत असतात पण त्यात चुकवू नका उत्तर फक्त. ठीक आहे. सो निद्रा म्हणजे काय झोप. नेक्स्ट आता आपण बघूया पुढील वाक्य नकारार्थी करा. नकारार्थी वाक्य करायचं आहे म्हणजे काय की वाक्याच्या अर्थाला धक्का न लागता वाक्य तसंच्या तसं फक्त नकारार्थी करायचं आहे. त्याची सर इतर कुणाला येणार म्हणजेच त्याची सर इतर कुणालाही येणार नाही म्हणजे त्याच्यासारखा दुसरा नाही असं म्हणायचं आहे त्यांना. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया पुढील वाक्य प्रचारासाठी कोणते वाक्य योग्य आहे. गळा कापणे आपण म्हणतो नाही का आपण एखाद्याला खूप काही काही गोष्टी करतो म्हणजे आपण म्हणतो आपण विश्वासाने एखाद्यासाठी भरपूर काय काय करतो आणि शेवटी तोच आपल्याला येऊन दगा देतो म्हणतो नाही का अरे यार मी तुझ्यासाठी इतकं सगळं केलं आणि शेवटी काय झालं तू माझ्यावरच आलास. त्या पद्धतीमध्ये आहे गळा कापणे म्हणजे काय मित्राला एवढी मदत करूनही त्याने माझा गळा कापला. ठीक आहे. शेवटी आपल्याला दगा दिला. तुम्ही बिग बॉस बघत असाल जर मराठी बघितलं असेल किंवा हिंदी बघत असाल तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम असं घडतं की आधी आपण मित्र एकच असतो आणि वोटिंगचा टायमिंग येतो बरोबर आपण आपल्या मित्रालाच आउट करून टाकतो म्हणून म्हणतात ना गळा कापला केसाने गळा कापला. नेक्स्ट आता आपण बघूया पुढील शब्द समूहासाठी एक शब्द द्या. पोटातील गर्भ जन्मण्याआधी मारून टाकणे म्हणजे भ्रूण हत्या. नेक्स्ट आता आपण बघूया भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. ठीक आहे. आता ह्यानी बघूया आपण काय म्हटलेलं आहे. या वाक्यरचनेचा अर्थ पुढीलपैकी कोणती वाक्यरचना वापरून व्यक्त होईल. कोणती होईल. सिंपल आहे हे सारखं आपण सगळं वाचत नका बसूया. जेव्हा मी भानावर आलो तेव्हा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. हे ह्याचं बरोबर उत्तर आहे. जसं तसं वाक्य इथे तुम्हाला शोधायचं होतं. काही सोपं नव्हतं. आयोग आपल्याला भरपूर सारे हिंट देत असतात पेपरमध्ये तुम्हाला फक्त ते टिक करून यायचं आहे आणि पेपर काढायचा आहे. नेक्स्ट आता आपण बघूया अर्थ सांगा कशाचा तर वास्त पुस्त म्हणजे विचारपूस. नेक्स्ट आता आपण बघूया आदिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय. कोणता. आदिम या शब्दाचा विरुद्धार्थी हा प्रगत हा होतो. नेक्स्ट आता आपण बघूया पुढील म्हण केव्हा वापरतात. काखेत कळसा गावाला वळसा. काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे जी गोष्ट आपल्या जवळच असते पण तरी सुद्धा आपण दुसरीकडे शोधत असतो. तर तिथे बघायचं आहे चष्मा जवळच्या दुकानात असला तर चूक आहे. चष्मा कपाटात असला तर चष्मा विसरला तर नाही. चष्मा कपाळावर असला तर म्हणजे आपल्याच जवळ आहे आणि आपण सगळीकडे शोधत बसतो. नेक्स्ट आता आपण बघूया पुढील वाक्यामध्ये कर्म ओळखायचं आहे. काय आहे कर्म ओळखायचं आहे. रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. शंकररावांनी कोण कर्म करता कोण आहे शंकररावांनी काढून घेतला. हे काय आहे तुमचं कर्ता आहे. काय आहे कर्ता आहे. आता कर्ता कोणावर कर्म म्हणजे सोसणारा कोण आहे तर तो सोसणारा आहे तो आहे रबर बँड. कोण आहे रबर बँड आहे. ठीक आहे. कर्म रबर बँडने झालेलं आहे. नेक्स्ट आता आपण बघूया योग्य विग्रह करायचा आहे. शक्ती आणि युक्ती. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया पुढील शब्दाशी त्यांच्या समानार्थी शब्दाची जोडी आपल्याला ओळखायची आहे.
रिपू. रिपू म्हणजे काय? शत्रू. रिपू म्हणजे काय? शत्रू. तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी पाठ करणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट आता आपण बघूया पुढील पुस्तकाचे लेखक कोण आहे? स्मरण गाथा. स्मरण गाथा हे पुस्तक कोणाचं आहे? तर ते आहे गो. नि. दांडेकर यांचं आहे. गो. नि. दांडेकर यांचं आहे. बरं, हा आता आपण पेपर घेतला होता 4 सप्टेंबरचा. पहिल्या शिफ्टचा तलाठी भरतीचा होता पेपर. सो खूप इम्पॉर्टंट असा हा होता की याच्यामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले होते. खूप इझी शिफ्ट होती ही. मराठीची तर खूप इझी होती. अशाच पद्धतीने तुम्हाला झेडपीचे पेपर्स येणार आहेत. सो मी आधी मगाशी फर्स्टला जेव्हा इंट्रोडक्शनच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की झेडपीला त्यांनी काय काय विचारलेलं आहे आत्ताच्या पेपर्समध्ये, जे 17 तारखेपर्यंत आणि आजपर्यंत जे आहेत ते, आणि 18 वगैरे आहेत. उद्या 19 आणि 20ला अर्थसंघिकीचे आहेत, आपण त्याचा रिव्ह्यू सुद्धा घेणार आहोत. आणि हे जे महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं की झेडपीमध्ये काय काय विचारण्यात येत आहे, तसा तुम्ही स्टडी करा की जेणेकरून तुम्हाला झेडपीमध्ये सुद्धा ज्यांनी पेपर आता क्लर्क किंवा वरिष्ठ लिपिकाचे, वरिष्ठ सहायकाचे भरलेले आहेत त्यांच्यासाठी उपयोगी पडतील. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला विसरू नका की जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा हेल्प होईल. आणि जास्तीत जास्त तुमच्या टेलिग्रामवरती तुमचे ग्रुप्स असतील, व्हॉट्सअपवरती ग्रुप असतील ते शेअर करा की त्यांना सुद्धा ह्याचा फायदा होईल. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.